विदर्भातील एक कल्पक आणि मेहनती संत्रा उत्पादक श्री धीरज जुनघरे यांची यशोगाथा. नागपूर मँड्रेन, ज्याला आपण स्थानिक भाषेत नागपुरी संत्र म्हणतो, हे महाराष्ट्राच्या विदर्भातील शतकांपासूनचं एक नगदी पीक आहे. या पिकांची व्याप्ती आता शेजारीच असलेल्या मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये सुद्धा झाली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये या पिकांमुळे बरेच शेतकरी समृद्ध झाले आहेत. या उद्योगातील यशासाठी कीट आणि रोग व्यवस्थापनासोबतच योग्य अन्नद्रव्यांचे योग्य प्रमाणात आवश्यकतेनुसार व्यवस्थापन ही महत्त्वाची बाब आहे. संत्र्याची उत्पादकता आणि दर्जा हळूहळू कमी होत जाण्याच्या क्रियेला संत्रा बागेचा ऱ्हास असे आपण म्हणतो. संत्रा बागेची योग्य काळजी न घेतल्यास बागेचा ऱ्हास सुरू होतो. चुकीची लागवड पद्धती, अयोग्य आंतरपिकाची निवड आणि चुकीची सिंचन पद्धती यामुळे फायटोप्थोरा मूळ कूज हा रोग होतो. स्थानिक भाषेत याला आपण डिंक्या असे म्हणतो. असे असून सुद्धा उत्पादन आणि गुणवत्ता यावर काहीही विपरीत परिणाम न होता या रोगाचे व्यवस्थापन शक्य आहे. आता आपण केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था म्हणजे पूर्वीच्या राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्राचे संचालक डॉक्टर MS लदानिया यांचे मनोगत ऐकूया. भारतात फळ पिकांचे उत्पादन 10,40,000 हेक्टर क्षेत्रावर होते. त्यापासून दरवर्षी 100,80,000 टन एवढे उत्पादन देशाला मिळते. या प्रकारच्या फळांमध्ये संत्रा, त्याचप्रकारे मोसंबी, माल्टा आणि सातगुडी या फळांचा समावेश होतो. नागपूर संत्र्याचे उत्पादन भारतामध्ये 9 ते 10 लाख टन एवढे आहे. त्याचप्रकारे किनो, कुर्ग आणि खासी संत्रा यांचे उत्पादन जवळपास 16 ते 17 लाख टन आहे. तर या टोटल म्हणजेच एकंदरीत संत्रा फळांचे उत्पादन 26 ते 27 लाख टन आहे. विदर्भातील बऱ्याच प्रगतिशील संत्रा उत्पादकांनी एकरी 1 ते 1.5 लाख एवढे उत्पन्न घेतले आहे. यापैकी बऱ्याच शेतकऱ्यांनी 25 ते 30 टन हेक्टरी उत्पादने घेतले आहे. या संत्र्याला अलीकडेच भौगोलिक निर्देशांक प्रमाणीकरण ही मिळाले आहे. यामुळे विदर्भाच्या आणि आजूबाजूच्या भागातील सर्व शेतकऱ्यांना फार फायदा होणार आहे. संत्रा उत्पादनातील महत्त्वाची समस्या म्हणजे फायटोप्थोरामुळे होणारा डिंक्या रोग होय. परंतु विदर्भातील बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्या जिद्दीने, मेहनतीने आणि विकसित तंत्रज्ञानाचा वापर करून या समस्येवर उपाय शोधला आहे. त्यापैकीच एक उदाहरण म्हणजे काटोलचे श्री धीरजजी जुनघरे यांनी विकसित तंत्रज्ञानाचा वापर करून आपली बाग फुलवली आहे. श्री धीरज जुनघरे हे नागपूर जिल्ह्यामध्ये काटोल तालुक्यातील हातला या गावाचे रहिवासी आहेत. शेती हा त्यांच्या परिवाराचा मुख्य व्यवसाय आहे व इतर व्यवसाय सुरू केल्यामुळे त्यांना हा व्यवसाय सोडावा लागला. तरीसुद्धा शेती व्यवसायावरची श्रद्धा आणि नागपुरी संत्री शेती हा व्यवसाय चांगला नफा देऊ शकतो या दृढ विश्वासाने श्री जुनघरे यांनी नवीन शेतजमीन विकत घेतली, जी कदाचित शेतीयोग्य पण नव्हती. पण प्रगत ज्ञान आणि बालपणीच्या शेतीमधील अनुभव याची सांगड घालून त्यांनी 5 वर्षापूर्वी म्हणजेच 2010-2011 मध्ये 55 एकर जागेवर संत्रा लागवड सुरू केली. सोबतच त्यांनी सागवान व इतर झाडे सुद्धा लावली. त्यांनी सरकारी प्रमाणित रोपवाटिकेतून 8,000 संत्र्यांच्या कलमा खरेदी केल्या व संत्रा उत्पादनाच्या नव्या अध्यायाला सुरुवात झाली. उपलब्ध जागेच्या किफायतशीर वापरासाठी सघन लागवड पद्धतीने 6 मीटर बाय 3 मीटर अंतरावर संत्रा रोपाची लागवड केली. पाण्याचा योग्य निचरा न झाल्यामुळे होणाऱ्या मूळकूज रोगाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी रोपांची लागवड 2 फूट उंच अशा गादी वाफ्यावर केली. सिंचनाच्या सुयोग्य नियोजनासाठी ठिबक संच यंत्राचा वापर केला. त्यांनी सघन लागवडी पद्धतीमुळे ड्रीप नोझलपेक्षा इनलाईन ड्रिपर या ठिबक सिंचन तंत्राचा वापर केला, ज्यामध्ये पाण्याचा उत्सर्ग ताशी 2 लिटर आहे आणि ज्याच्या 2 ड्रिपरमध्ये 30 सेंटीमीटर अंतर आहे. अशा 2 वाहिका मुख्य खोडाच्या दोन्ही बाजूनी 45 ते 50 सेंटीमीटर अंतरावर बसविल्या गेल्या. हवामान आणि ऋतूंप्रमाणे सिंचनाचे वेळापत्रक तयार केले. झाडांच्या आरोग्यासाठी, ज्यामुळे कीट व रोगाचा प्रादुर्भाव सुद्धा कमी होतो,
मुबलक प्रमाणात योग्य वेळी अन्नद्रव्यांची उपलब्धता अत्यावश्यक आहे असा श्री जुनगरे यांचा विश्वास आहे. म्हणूनच झाडांच्या मुळाजवळ अन्नद्रव्याचे वहन करून त्यांची जास्तीत जास्त उपलब्धता करण्यासाठी सिंचनाद्वारे खतांचे नियोजन करण्याचे संयंत्र बसवले. खतांचे मिश्रण ज्यामध्ये नत्र, स्फुरद, पालाश आणि अन्य सूक्ष्म अन्नद्रव्ये जसे मॅग्नेशियम सल्फेट, कॅल्शियम नायट्रेट, पोटॅशियम नायट्रेट, झिंक सल्फेट, फेरस सल्फेट व इतर 1 क्विंटल खतांचे 1000 लिटर पाण्यात द्रावण तयार करून ते नियमित वापरले. मजुरी खर्चात कपात करण्यासाठी नाविन्यपूर्ण भूमिगत पाईपची व्यवस्था निर्माण केली व याद्वारे कीटकनाशकांच्या शिफारशीप्रमाणे पाने पोखरणारी अळी, सीताफळातून रस शोषणारे कीटक इत्यादीसाठी फवारणी केली. तोडणीचे कौशल्य असलेल्या मजुरांकरवी पिकलेल्या फळांची योग्य वेळी तोडणी करून त्यांची विशिष्ट प्रकारच्या खरड्यांच्या डब्यांमध्ये पॅकिंग केली की ज्यामुळे तोडणी पश्चात होणारे नुकसान कमी होईल. या सर्व हरहुन्नरी प्रयोगांमुळे त्यांनी 3 वर्ष वयाच्या बागेंमध्ये नफा कमविण्यास सुरुवात केली. 4थ्या वर्षीच्या आंबिया बहारातील रुपये 35 लाखाच्या निव्वळ नफ्याने उत्साहित होऊन त्यांनी परत 5 एकर नवीन जागा विकत घेतली व 1200 नवीन संत्र्यांची रोपे लावली. या पुढच्या वर्षी त्यांनी रुपये 55 लाखाचा निव्वळ नफा कमविला. मध्यंतरी त्यांच्या असे लक्षात आले की बाजारात चांगल्या पनेरी म्हणजे संत्र्याच्या कलमाची कमतरता आहे, म्हणून त्यांनी स्वतःची रोपवाटिका देखील सुरू केली आहे. त्यांचे अनुभव ते सांगतात. संत्रा शेती या विषयाकडे तुम्ही कसे काय आकर्षित झाला हे थोडक्यात सांगू शकाल? शेती आधी पण होती आणि संत्र्यामध्ये इंटरेस्ट तर होताच. बाकी क्रॉप काही परवडत नाही ना, म्हणून संत्र्याकडे जाण्याचा उद्देश तोच. संत्रा शेती या व्यवसायासाठी शेतजमिनीची निवड करत असताना कुठले निकष तुम्ही लक्षात ठेवले? या जमिनीची निवड करताना एकतर इथून तलाव जवळ आहे, डॅम जवळ आहे आणि सॉईल पण थोडी ठीक आहे. ड्रेनेजचा प्रॉब्लेम नाही आहे उंचावर असल्यामुळं. व्यावसायिक संत्रा शेती करत असताना रोपांची लागवड किती अंतरावर करावी, कशी करावी याबद्दल काही विशेष उपाययोजना केली? 20 बाय 10 फूट 6 बाय 3 मीटरमध्ये. तर स्पेसिंग हे काही खूप सेन्सिटिव्ह नाही आहे, म्हणजे 15 फुटाचं स्पेसिंग पण काही प्रॉब्लेम नाही आहे, 6 बाय 6 मीटर पण काही प्रॉब्लेम नाही आहे. याच्यामध्ये झाडाची संख्या डबल होते पण प्रूनिंग मस्ट असते. हे स्पेसिंग खूप चांगलं आहे पण छाटणी खूप गरजेचं आहे. छाटणी बहुतेक म्हणजे जानेवारी-फेब्रुवारीमध्ये. संत्र्यावर येणाऱ्या डिंक्या रोगाच्या व्यवस्थापनासाठी काय उपाययोजना केलीत? लागवड करताना फायटोप्थोरा हा प्रॉब्लेम येतो, तो विचारात घेऊन म्हणजे शेणखत व्यवस्थित देणे आणि फंगीसाईडचा बरोबर वापर, ड्रेनेजचा वापर याच्यावर जास्त भर दिला. शेतीतून पाण्याचा निचरा होण्यासाठी म्हणजेच ड्रेनेजसाठी काही उपाययोजना केली आहे? ड्रेनेजसाठी तर बेड बनवले लहान झाडांना. या झाडांना हे तर हाईटवरच आहे, त्याच्यामुळं याला काही ड्रेनेजचा प्रॉब्लेम नाहीच आहे आणि न्यूट्रिएंट जे आहे ते बॅलन्स केलं आहे बरोबर. तुमच्या या यशस्वी प्रयोगावरून तुम्ही शेतकऱ्यांना काय विशेष मार्गदर्शन किंवा संदेश देऊ शकाल? संत्रा चांगला क्रॉप आहे. संत्र्यामध्ये क्वालिटी नाही आहे म्हणून पण सुद्धा रेटचा प्रॉब्लेम येतो. क्वालिटी जर असली तर रेट चांगले मिळू शकतात. म्हणून क्वालिटी सुधारण्याची कोशिश करायला पाहिजे शेतकऱ्यांनी. यील्ड चांगला आहे. एकतर एका झाडावर 4थ्या वर्षी येईल 50 किलो जवळपास आणि 5व्या वर्षी येईल 75 ते 80 किलो. इन्कम पण चांगला आहे. रिस्क फॅक्टर कमी फार बेस्ट राहील आंब्यापेक्षा. मेहनतीसोबतच उन्नत तंत्रज्ञानाच्या उपयोगामुळे श्री धीरज झुनगरे आता संत्रा उत्पादन तज्ज्ञ म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत. संत्रा उत्पादन उद्योग म्हणून स्वीकारण्यास इच्छुक व्यक्तींसाठी ते प्रेरणा स्रोत आहेत. दरवर्षी खूप शेतकरी श्री झुनगरे यांच्या संत्रा बगीचाला भेटी देतात आणि बरीच तज्ज्ञ मंडळी त्यांच्याशी संत्रा उत्पादनावर चर्चा करण्यास येतात आहे. वैज्ञानिक उत्पादन तंत्र आणि नाविन्यपूर्ण आधुनिक तंत्रज्ञान अंगीकारून चांगला नफा संत्रा बागेतून मिळवता येतो या केंद्रीय लिंबू वर्गीय फळ संशोधन संस्थेच्या दाव्याचे श्री झुनगरे हे प्रत्यक्ष उदाहरण आहेत.